नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। मोताळा वन विभागाच्या जमिनीवर कन्स्ट्रक्शनचा मोठा खेळ, कर्मचाऱ्यांवर पाठराखणीचे आरोप, नव्या डीएफओकडून कारवाई होणार का? कोथळी राऊंडमधील कंपार्टमेंट क्र. 482 मध्ये संशयास्पद बांधकाम, व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा वन परिक्षेत्रात पुन्हा एकदा वनजमिनीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। कोथळी राऊंड अंतर्गत येणाऱ्या कंपार्टमेंट क्रमांक 482 मध्ये मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शनद्वारे बांधकाम सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या कामाला संबंधित विभागातील काही कर्मचाऱ्यांचीच पाठराखण असल्याचे आरोप करण्यात आले आहेत। या संदर्भात राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी एक व्हायरल व्हिडिओद्वारे गंभीर आरोप करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। या व्हिडिओमुळे संपूर्ण वन विभागात खळबळ उडाली आहे। माहितीनुसार मोताळा परिसरातील मालेगाव येथे काही महिन्यांपूर्वी वन विभागाने अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई केली होती। त्यावेळी आदिवासी नागरिकांवर कठोर कारवाई करत हजारो एकर वनजमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली होती। त्या कारवाईबद्दल वन अधिकाऱ्यांचे कौतुकही करण्यात आले होते। मात्र आता त्याच विभागात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असल्याने दुहेरी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप पुढे येत आहे। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार सदर बांधकामासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसून निधी कोणी मंजूर केला, किती निधी प्राप्त झाला आणि तो कशा प्रकारे खर्च केला जात आहे याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर संशयाची छाया अधिक गडद होत आहे। शेख सईद शेख कदीर यांनी प्रशासनाला सवाल करत म्हटले आहे की ज्याप्रमाणे मालेगाव येथे अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे या प्रकरणातही संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा वन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। दरम्यान बुलढाणा वन विभागाचे नव्याने पदभार स्वीकारलेले उपवन संरक्षक अधिकारी डीएफओ जमीर शेख यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी आहे। त्यांनी तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून वनजमिनीवर सुरू असलेले कथित अवैध बांधकाम थांबवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे। या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, चौकशी होते का आणि खरोखरच दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। परंतु हे माय बहिणीवर, हे आमच्या बापाचे वयचे माणसा याच्यावर कोणत्याच प्रकारचा यायनं दयामया केली नाही आणि पुऱ्या पावसामध्ये यायले मारून झोडून यायला घराच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। जर यायना कोणी पोलीसवर किंवा फॉरेस्टवाल्यावर मारला असता किंवा काही केलं असता तो कायदेशीर कारवाई करणं हे गरजेचं होता। परंतु हे महिलेचे केसा धरून यायले मारझोड करून हे खूप मोठा अन्याय केलेला आहे। हे अन्यायाच्या विरोधामध्ये अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी शेख सईद आणि माझ्या संघटनेचे लोक, इतर बाकी सर्व संघटनेचे लोक माझ्यासोबत आहे आणि हे माऊलीची माझ्यासोबत आशीर्वाद आहे आणि सर्व लोक माझ्यासोबत राहतील आणि आम्ही हे अन्यायाच्या विरोधामध्ये लढा देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र। मागील काही दिवसा पहिले मोताळा रेंजमध्ये जे मोठं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे त्यात मी एसीएफ, डीसीएफ आणि सीसीएफ बॅनर्जी मॅडम याचा सर्वेचा फुलईनं सत्कार केला। आज रोजी मला जे व्हिडिओ फुटेज आलेले आहे कंपार्टमेंट नंबर 482 मध्ये, ते एवढा गंभीर विषय आहे की त्यावेळी जे मालेगाव वन परिक्षेत्रामध्ये मालेगाव म्हणून एक गाव होता 30 वर्ष अंदाजित पूर्वीचा, ते अतिक्रमण काढायच्या वेळी जे गोरगरीब आदिवासी लोकांवर पोलीस प्रशासन व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना मारहाण केलेली आहे। वरिष्ठाच्या आदेशावर कोणत्याच प्रकारची बायावर, माणसावर, लहान पोरांवर यांना दयामाया केली नाही।
पण हे कंपार्टमेंट नंबर 482 मध्ये एवढा मोठा आरसीसीचा बांधकाम होऊन राहिला, तो वरिष्ठ अधिकारी याचे डोळे फुटके आहे. किंवा आरेपू किंवा वनपाल एसीएफ डीसीएफ हे सर्वेले गंभीर चिंताचा विषय आहे. एवढा मोठा आरसीसीचं बांधकाम होऊन राहिला, हे आरेपू एसीएफ डीसीएफ हे गष्ट करत नाही का, असा गंभीर विषय आहे. माननीय मंत्री महोदय, वन मंत्री श्री नाईक साहेब यायला मी विनंती करतो, मोताळा रेंजमध्ये जे एवढा मोठा आरसीसी मध्ये बांधकाम होऊन राहिला ते गंभीर विषय आहे. आणि जे माझ्या माय बहिणी, माझे भाऊ याच्यावर जे अन्याय अत्याचार झालेला आहे आदिवासीवर, त्याचा कुठे ना कुठे गंभीर म्हणजे विषयाची गोष्ट होती, त्याच्यावर कोणतीच दयामया केलेली नाही आहे. त्याच्यासाठी माझं हे म्हणणं आहे की जे आदिवासी लोकांवर मारहाण झालेली आहे त्याचे घर काही पक्के नाही होते, त्याचे घर फक्त कच्चे होते, कुळचे होते, पालाचे बांधलेले होते. लेकराईले तुम्ही ना घराच्या बाहेर आणला. हे जर तुम्हाला थोडीशी जर काहीतरी वाटत असेल तर तुम्ही तत्काळ ते अतिक्रमण काढा आणि ते गरीबाला न्याय द्या की आम्ही सर्वेसाठी एक समान राहतो आणि एका समानानं न्याय करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.